आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये एखाद्या प्रॉब्लेम्स बघायला स्टार्ट केले होते. त्यामध्ये एखाद्या आपण 2 प्रॉब्लेम्स बघितले, एखाद्या त्याचं अंडरस्टँडिंग क्लिअर केलं एखाद्या. त्यानंतर हे पण विचार केला त्या प्रॉब्लेमला कसं मॉडिफाय केलं जाऊ शकतंय. त्यानंतर एखाद्या याच्यावर हे पण विचार केला की वेगवेगळ्या क्वांटिटी जर विचारल्या एखाद्या तर त्याच्यामध्ये कशा काढल्या जाऊ शकतात. तर एखाद्या आपण तेच कंटिन्यू करू, पुढच्या प्रॉब्लेमला स्टार्ट करू. काय बघा पुढचा प्रॉब्लेम, वर्डिंगवर एखाद्या नेहमी कॉन्सन्ट्रेट ठेवत चला. एखाद्या प्रॉब्लेम सोडवताना एखाद्या 2 गोष्टी नेहमी, वर्डिंग एखाद्या कम्प्लीट वाचणे काळजीपूर्वक आणि त्याचं अंडरस्टँडिंगचं कन्वर्जन एखाद्या रेग्युलर मॅथमॅटिकल प्रॉब्लेम मध्ये कन्वर्ट करून गेले. तर बघायला स्टार्ट करू. काय वर्डिंग आहे तर डिफरन्शियल इक्वेशन. काय म्हणलं बघा डिफरन्शियल इक्वेशन म्हटलं की लगेच एखाद्या आपण पोहोचायला पाहिजे एखाद्या कुठल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये. डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. काय म्हणलंय डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर एसएचएम ऑफ ए पार्टिकल ऑफ मास 2 ग्रॅम. मास किती दिलेलं एखाद्या 2 ग्रॅम इज d2x by dt square plus 16x is equal to 0. So this is the differential equation. हे काय एखाद्या this is the differential equation of linear SHM. आपल्याला काय विचारलं एखाद्या पुढे बघू. काय विचारलंय फाइंड फोर्स कॉन्स्टंट. याच्यावर कॉन्सन्ट्रेट आहे एखाद्या फोर्स कॉन्स्टंट, फोर्स नाही. काय म्हटलंय फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंटला आणखी 2 नावं बघितलेत आपण. काय म्हटलं एखाद्या इट इज रिप्रेझेंटेड बाय के. त्याचे 2 नावं आठवतात. फर्स्ट इट इज कॉल्ड ॲज द स्टिफनेस ऑफ स्प्रिंग अँड सेकंड इट इज कॉल्ड ॲज द स्प्रिंग कॉन्स्टंट. तिन्ही नावं लक्षात ठेवा. फोर्स कॉन्स्टंट, नेक्स्ट स्प्रिंग कॉन्स्टंट, थर्ड इज द स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग. आता एखाद्या बघायला स्टार्ट करू. आपल्याला विचारलंय काय टीची व्हॅल्यू विचारली. आपल्याला दिलंय काय एखाद्या त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट. काय दिलंय डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम ॲज इट इज लिहितो त्याला. काय दिलंय बघा डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम दॅट इज d2x by dt square plus 16x is equal to 0. बरं काय प्लस 16x आहे तिकडे घेऊन गेलो काय होईल मायनस 16x असं दिसेल का बघा एखाद्या d2x by dt square is equal to minus 16x. हे ना असं कुठं जर बघितल्यासारखं वाटतंय एखाद्या बघा कुठं बघितल्यासारखं वाटतंय तर मी तुम्हाला लक्षात स्टँडर्ड इक्वेशन दाखवतो. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर एसएचएम. काय होतं एखाद्या d2x by dt square is equal to minus omega square x. बरं काय सेमच आहे बघा d2x by dt square इकडे d2x by dt square. इकडे मायनस आहे इकडे पण मायनस आहे. इकडे x आहे इकडे पण काय एखाद्या x आहे. याचा अर्थ काय एखाद्या इकडची क्वांटिटी काय ओमेगा स्क्वेअर आहे. हे पण काय असायला पाहिजे ओमेगा स्क्वेअरच. म्हणजे एखाद्या 2 इक्वेशनला जर कम्पेअर केलं तर आपल्याला एखाद्या डायरेक्ट कोणाची व्हॅल्यू माहित होईल ओमेगा स्क्वेअर. तर एखाद्या डायरेक्ट क्लिअर होऊन जाईल. देअरफॉर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू काय एखाद्या ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू दॅट इज द 16. सो ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 16. बरं का तुम्ही याच्यावरनं ओमेगा काढू शकताय पण एखाद्या मी ओमेगाच ठेवतोय. का ठेवतोय ते लक्षात थोडं पुढे गेल्यानंतर लक्षात येईल. ओमेगा स्क्वेअरची एखाद्या आपण व्हॅल्यू काढून घेतली. आता एखाद्या पुढे आपल्याला विचारलंय काय ओमेगा स्क्वेअर किंवा ओमेगा नाही विचारलं. आपल्याला विचारलं काय एखाद्या फाइंड फोर्स कॉन्स्टंट. आता फोर्स कॉन्स्टंटचा एखाद्या फॉर्म्युला कुठं आला होता एखाद्या ते बघायला स्टार्ट करतो. बरं एखाद्या फोर्स कॉन्स्टंटचे एखाद्या आपल्याकडे 2 फॉर्म्युले आले होते. इकडे दाखवतो एखाद्या सेपरेट. पहिला फॉर्म्युला आला होता एखाद्या f इज इक्वल टू मायनस kx. f इज इक्वल टू मायनस kx. हा फॉर्म्युला कधी वापरता येईल फोर्स आणि डिस्प्लेसमेंट दिलेली असेल तर. आपल्याला दिसायला का एखाद्या प्रॉब्लेम मध्ये कुठं फोर्स डिस्प्लेसमेंट नाही. एखाद्या प्रॉब्लेम मध्ये 2 गोष्टी माहिती आहेत आपल्याला. फर्स्ट इज द मास अँड सेकंड इज द ओमेगा स्क्वेअर. म्हणजे एखादा असा फॉर्म्युला बघायला पाहिजे एखाद्या त्याच्यामध्ये मास आणि ओमेगाचा एखाद्या काहीतरी यूज असेल. मग दुसरा फॉर्म्युला लगेच आठवतंय काय बघितला होता एखाद्या स्टिफनेस साठीचा फॉर्म्युला किंवा स्टिफनेस ऑफ द स्प्रिंग साठीचा किंवा फोर्स कॉन्स्टंटचा फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू √k/m. सगळ्यांनाच आठवलं एखाद्या ओमेगा इज इक्वल टू √k/m. बघ काय ओमेगा माहिती आहे मास माहिती आहे के काढता येईल. तोच फॉर्म्युला वापरायला स्टार्ट करतोय. व्यवस्थित लक्ष द्यायला स्टार्ट करा. काय म्हणतो बघा ओमेगा इज इक्वल टू √k/m. आपल्याला काढायचे काय एखाद्या के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. दोन्ही साईडचा काय करू स्क्वेअर. स्क्वेअर इन बोथ साइड्स. काय होईल बघा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k/m. m इकडे डिव्हिजन मध्ये इकडे गेलं काय एखाद्या मल्टिप्लिकेशन मध्ये. डायरेक्ट असं म्हणता येईल का मला k इज इक्वल टू m इंटू ओमेगा स्क्वेअर. सो k इज इक्वल टू m इंटू ओमेगा स्क्वेअर. k फोर्स कॉन्स्टंट ओमेगा अँग्युलर वेलोसिटी m इज द मास. आता एखाद्या आपल्याला जे पण फोर्स कॉन्स्टंट काढायचा एखाद्या तो कशामध्ये काढायचा आहे SI युनिट मध्ये. त्यामुळे सगळ्याच्या सगळ्या क्वांटिटी कशामध्ये पाहिजे SI युनिट मध्ये. आता एक गोष्ट समजून घ्या एखाद्या आपल्याला इथे डायरेक्ट काय लागणार आहे ओमेगा स्क्वेअर.
त्याच्यामुळे एखाद्या आपण डायरेक्ट काय ठेवलं एखाद्या ओमेगा स्क्वेअर. अभ्यासाची पद्धत अशी असायला पाहिजे एखाद्या किंवा एवढा विचार करून अभ्यास करायला पाहिजे की आपल्याला एखाद्या ज्यावेळेस म्हणलं ना फोर्स कॉन्स्टंट काढा की आपण एखादा विचार करून डायरेक्ट इथं पोहोचलेलं पाहिजे. काय के इज इक्वल टू एम इंटू ओमेगा स्क्वेअर. आणि आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे की आपल्याला आन्सर काढताना काय ओमेगा स्क्वेअर लागणार आहे. म्हणजे एखाद्या असा अभ्यास करण्यात काय अर्थ नाही एखाद्या की पहिल्यांदा मी ओमेगा स्क्वेअर लिहितो, त्याचा स्क्वेअर रूट घेतो ओमेगा आणि परत तिकडे जाऊन आणखी स्क्वेअर करतो. याच्यामध्ये एखाद्या खूप वेळ जाऊ शकते. आता एखाद्या काय कॉन्सन्ट्रेट ऑल क्वांटिटीज इन एसआय युनिट. ओमेगा स्क्वेअरची तर व्हॅल्यू एखाद्या ऑब्वियस एसआय युनिट मध्येच आहे 16 ला 16 ॲज इट इज. सो के इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू एखाद्या दॅट इज द 16. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू परत स्क्वेअर करायचा नाही. दुसरं काय एखाद्या एम दॅट इज द मास. मास किती दिलेलं एखाद्या आपल्याला 2 ग्रॅम. आता एखाद्या ग्रॅम हे काय एखाद्या दिस इज द सीजीएस युनिट. आपल्याला काय करावं लागेल ग्रॅमचं कन्वर्जन केजी मध्ये करावं लागेल. तर तो कन्वर्जन फॅक्टर दाखवतो एखाद्या काय माहिती एखाद्या आपल्याला 1 ग्रॅम इज इक्वल टू 10 रेज पॉवर -3 kg. बरं एखाद्या बऱ्यापैकी हे बघितलेलं नसतं एखाद्या. आपण बघितलंय काय ते सांगतो. आपण बघितलेलं काय असतं 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम दॅट इज 10 रेज पॉवर 3 ग्रॅम. पण एखाद्या कॉन्स्टंट काय एखाद्या की आपल्याला कशाचं कन्वर्जन कशामध्ये करायचंय. जर आपल्याला केजीचं कन्वर्जन जर ग्रॅम मध्ये करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करा 10 रेज पॉवर +3 ने. आणि एखाद्या उलट जर आपल्याला ग्रॅमचं कन्वर्जन जर केजी मध्ये करायचं असेल तर कशाने मल्टिप्लाय करा 10 रेज पॉवर -3. म्हणजे ही सगळ्यात महत्त्वाची अंडरस्टँडिंग एखादा मास आपल्याला ग्रॅमचं कन्वर्जन कशामध्ये करायचं केजी मध्ये. तर एखाद्या मास काय होईल 2 ग्रॅम आहे तर आपल्याला केजी मध्ये काय लिहावं लागेल 2 × 10 रेज पॉवर -3 ग्रॅम. इकडे वाटलं असेल एखाद्या लिहितो मी काय बघा एम इज इक्वल टू 2 ग्रॅम आहे त्याला काय केजी मध्ये लिहितो दॅट इज 2 × 10 रेज पॉवर -3 kg. याला तुम्ही ब्रॅकेट केला तरी चालेल काय ही कन्फ्युजन होऊ नये. मास इज इक्वल टू 2 × 10 रेज पॉवर -3 kg. आपण पुट करायला स्टार्ट करू. काय होईल बघा के इज इक्वल टू 2 × 10 रेज पॉवर -3. यानंतर एखादा बेसिक कॅल्क्युलेशन करायला स्टार्ट करायचं. काय होईल बघा के इज इक्वल टू 2 × 16 that is 16 2 32. So 32 × 10 रेज पॉवर -3. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात द्या ज्याच्याकडे सगळ्यात जास्त दुर्लक्ष होऊ शकते एसआय युनिट ऑफ फोर्स कॉन्स्टंट. घाबरायचं नाही लक्षात द्या. आठवलं नाही तरी काही घाबरायची गरज नाही. बेसिक फॉर्म्युलाकडे जायचं. बरं एखाद्या फोर्स आहे न्यूटन डिस्प्लेसमेंट डिनॉमिनेटरला जाईल. याचा अर्थ काय न्यूटन पर मीटर. एकदम क्लिअर लक्षात द्या. सो के इज इक्वल टू व्हॅल्यू ऑफ के लक्षात द्या काय म्हणता येईल 32 × 10 रेज पॉवर -3 न्यूटन पर मीटर. सो दिस इज द एसआय युनिट. पण एखाद्या इथपर्यंत एखाद्या आला आन्सर. पण एखाद्या सीईटीची परीक्षा असेल नीट असेल किंवा जेडब्ल्यू मध्ये असंच आन्सर असेल असं काही नाही. बघा एखाद्या आपण बोललेलो की आपल्याला सगळं कॅल्क्युलेशन करून आन्सर काढायचंय आणि आन्सर काढून थांबायचं नाही. आलेलं आन्सर एखाद्या काय ऑप्शन मध्ये सापडायचंय. तर ते सापडताना एखाद्या ज्या फॉर्म मध्ये ऑप्शन आहे त्या फॉर्म मध्ये काढता यायला पाहिजे. तर एखाद्या कसं कसं असू शकतंय ते दोन्ही फॉर्म दाखवतोय. पहिल्या एखाद्या समजा असं असेल एखाद्याला 3.2 × ने लिहिलं असेल. डेसिमल कुठल्या साईडला सरकवलं एखाद्या सध्या डेसिमल कुठे इथे डाव्या साईडला सरकवलाय. आपण क्लिअर केलं एखाद्या डाव्या साईडला म्हणल्यानंतर काय म्हणलं एखाद्या एलएचएसला डेसिमल आलं काय होईल एखाद्या व्हॅल्यू पॉझिटिव्ह. आरएचएसला एखाद्या डेसिमल गेला व्हॅल्यू काय होईल निगेटिव्ह. पॉझिटिव्ह म्हणजे काय एखाद्या +1 हे काय किती आहे -3 +1 -3 म्हणजेच काय होईल एखाद्या 10 रेज पॉवर -2. युनिट तेच एखाद्या दॅट इज न्यूटन पर मीटर. काही वेळेला एखाद्या जे पेपर सेटर आहेत एखाद्या त्यांना वाटलं की मला पॉवर नकोच मला कम्प्लीट डेसिमल मध्ये पाहिजे. तर एखाद्या काय करणार सगळे डेसिमल उडवायला लागले. किती येईल एखाद्या -2 पॉवर येतं एखाद्या काय आपल्याला डेसिमल काय करावं लागतील डाव्या साईडला सरकवायला लागतील. किती अंकांनी 2. किती होतील बघा काही जण म्हणतील सर इथं कुठं 2 अंक आहेत तर इथं एखाद्या 1 आणखी काय करावं लागेल 2 अंकांनी मला एक 0 द्यायला. तर काय होईल बघा 0.032 दॅट इज न्यूटन पर मीटर. म्हणजे एखाद्या फर्स्ट सेकंड थर्ड तिन्ही पण आन्सर काय एखाद्या एकच आहे. पण ऑप्शन मध्ये काय आहे एखाद्या त्याच्यावरून आपल्याला ते ठरवायला लागेल. तर एखाद्या खूप महत्वाचा प्रॉब्लेम एखाद्या एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे एखाद्या आपल्याला फक्त विचार करणं महत्वाचं एखाद्या की काय काय होत आहे प्रॉब्लेम मध्ये. तर एखाद्या प्रॉब्लेम लिहून घ्या आपण त्याची अंडरस्टँडिंग सांगायला स्टार्ट करू. सगळ्यांनी एखाद्या प्रॉब्लेम लिहून घेतला असेल. सगळ्यांना एखाद्या कन्सेप्च्युअली पण एखाद्या प्रॉब्लेम क्लिअर झाला असेल आणि काय विचारले एखाद्या पण क्लिअर झाला असेल. फोर्स कॉन्स्टंटची एखाद्या व्हॅल्यू आपण वेगवेगळ्या पद्धतीने एखाद्या लिहून घेतली. त्यानंतर एखाद्या आणखी एक सगळ्यात महत्वाची सूचना आहे एखाद्या
बऱ्याच स्टुडंटशी एखाद्या ज्यावेळेस डिस्कस करतो एखाद्या, खास करून अशा स्टुडंटशी एखाद्या जे आपल्या रेग्युलर क्लासला वगैरे नव्हते. आपल्या एक लक्षात रेग्युलर क्लासला स्टुडंट्स आहेत त्यांना एखाद्या बऱ्याच गोष्टी म्हणजे एखाद्या ज्यावेळेस ऑफलाईन क्लास सुरू आहे त्यावेळेस एखाद्या सांगतोच. ज्यांनी एखाद्या नवीन जॉईन झाल्या त्यांना मात्र एखाद्या खास करून हे सांगणं काय सांगणार एखाद्या की ज्यावेळेस आपलं शिकवायला सुरू होईल एखाद्या, मग ती कन्सेप्ट कुठलीही असेल एखाद्या, थेरॉटिकल कन्सेप्ट असेल काय एखादा कर्व समजावून सांगत असेल किंवा एखाद्या आपण प्रॉब्लेम्स घेत असतो, ज्यावेळेस एखाद्या समजावून सांगतोय एखाद्या तर त्यावेळेस लिहिण्याची गडबड नाही करायची एखाद्या, अजिबात नाही एखाद्या. कुठला पण लेक्चर असू द्या एखाद्या लिहिण्याची गडबड केली एखाद्या काय होते आपण लिहिण्याच्या पेजमध्ये जातोय आणि एखाद्या तोपर्यंत पुढची ती कन्सेप्ट पुढे गेलेली असते आणि आपली मेन अंडरस्टँडिंग एखाद्या विसरून जाते. तर त्याच्यावर एखाद्या कंटिन्यू फोकस असू द्या दोन्ही गोष्टीबद्दल एखाद्या सांगणं आणि ते खूप काळजीपूर्वक त्या एखाद्या क्लिअर इथून पुढच्या लेक्चरमध्ये एखाद्या सगळ्यांनीच हे पाळायला एखाद्या की ज्यावेळेस लेक्चर सुरू आहे त्यावेळेस एखाद्या लिहायचं नाही. जर वाटलं एखादा खूपच महत्त्वाचा पॉईंट आहे तर त्या ठिकाणी काय करा एखाद्या व्हिडिओ पॉज करा आणि व्हिडिओ पॉज केल्यानंतर एखाद्या तुम्हाला ते लिहून घेता येईल. तर एखाद्या त्याच्यावर कंटिन्यू कॉन्सन्ट्रेट. आणि दुसरी गोष्ट एखाद्या ती पण महत्त्वाची एखाद्या बघा मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतोय की आपल्याला एखाद्या काय प्रॉब्लेम्स कमीत कमी वेळेमध्ये करायचे, ॲक्युरेट करायचे. बरं काय तुम्हाला बऱ्याच वेळा वाटू शकते की सर तुम्ही खूप स्टेप बाय स्टेप करताय आणि याच्यामध्ये एखादा सर आमचा खूप वेळ जाईल. तर एखाद्या हे कशामुळे सांगतो एखाद्या हे सुरुवातीचे लेक्चर आहे. बरं का तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीने कराल एखाद्या, तुम्हाला वाटलं एखाद्या की मी या स्टेप गाळू शकतोय, या स्टेप स्किप करू शकतोय, तर एखाद्या करायला स्टार्ट करा. माझा जर उद्देश काय एखाद्या तुम्ही पहिल्या स्टेपवर एखाद्या अशी लेवल बनवायची की एखाद्या आपल्याला डायरेक्ट लास्टच्या स्टेपवर जाता यावं. मग त्यासाठी एखाद्या हळूहळू स्टेप कमी करा. त्याचं एक जस्ट एक्झाम्पल दाखवतो बघा इथं. काय एखाद्या ओमेगा इज इक्वल टू √k/m आहे. आपण काय म्हणतो एखाद्या स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड्स. एखाद्या हे स्टेप लिहिण्याची गरज नाही. स्क्वेअरिंग ऑफ बोथ साइड्स म्हणल्यानंतर आपल्या मनात क्लिअर आहे एखाद्या ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू k/m. k इज इक्वल टू डिव्हिजन मध्ये इकडे गेलं मल्टिप्लिकेशन मध्ये k इज इक्वल टू m ओमेगा स्क्वेअर. याचा अर्थ ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता, डायरेक्ट लिहू शकता k इज इक्वल टू m इंटू ओमेगा स्क्वेअर. याचा फायदा समजून घ्या एखाद्या, म्हणजे याचा खूप फायदा होऊन जाईल एखाद्या की परीक्षेमध्ये एखाद्या ज्यावेळेस तुम्ही फायनल एक्झाम असेल किंवा कुठली प्रॅक्टिस एक्झाम असेल त्याच्यामध्ये एखादा प्रॉब्लेम लिहिण्यासाठी एखाद्या किंवा फॉर्म्युला लिहिण्यासाठी वेळ जातो. लक्षात एखादा जर फॉर्म्युला माहिती आहे मला, समजा एखाद्या हा फॉर्म्युला मला माहिती आहे f इज इक्वल टू -kx माहिती आहे तर लिहिण्याची गरज नाही एखाद्या, डायरेक्ट फोर्सची व्हॅल्यू पुट करू शकतोय, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करू शकतोय आणि k ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतोय. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय एखाद्या दोन्ही गोष्टीवर एखाद्या दोन्ही सूचना महत्त्वाच्या. ज्यावेळेस लेक्चर सुरू त्यावेळेस लिहून नाही घेणार एखाद्या आणि दुसरी गोष्ट काय प्रॉब्लेम मधल्या एखाद्या स्टेप्स कमीत कमी करत चला एखाद्या. तर या गोष्टी क्लिअर झाल्या असतील सगळ्यांना, आपण एखाद्या नेक्स्ट प्रॉब्लेम घ्यायला स्टार्ट करू. पाठीमागे दिलेला एखाद्या प्रॉब्लेम सगळ्यांना क्लिअर झालेला असेल एखाद्या. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघायला स्टार्ट करतोय. बघा त्याचं वर्डिंग बघूत आपण. काय म्हटलं वर्डिंग मध्ये, द ऍक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल इन SHM. काय म्हटलं बघा, द ऍक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल इन SHM इज 8 cm/s². लगेच लक्षात द्या क्लिअर की आपल्याला काय ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू दिली, किती दिली एखाद्या, दॅट इज ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 8 cm/s². आता हे ऍक्सेलरेशन कुठलं एखाद्या हे माहित नाही, पुढे काहीतरी म्हटलंय. काय म्हटलंय, व्हेन द डिस्प्लेसमेंट इज 2 cm. म्हणजे क्लिअर आहे एखाद्या हे ऍक्सेलरेशन कधी एखाद्या ज्यावेळेस डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय असेल 2 cm. तर एखाद्या डिस्प्लेसमेंटला काय म्हणतो मी x इज इक्वल टू 2 cm. पुढे कंटिन्यू करू. पुढे काय म्हटलंय, इफ द amplitude of the motion is 5 cm. Amplitude given आहे एखाद्या आपल्याला, if the amplitude of the motion is 5 cm. आणि पुढे विचारलं आपल्याला find the velocity when the displacement is 3 cm. म्हणजे क्लिअर आहे एखाद्या आपल्याला काय विचारलं त्यांनी, वेलॉसिटी विचारली. आणि वेलॉसिटी कधीची विचारली एखाद्या, फाइंड द वेलॉसिटी when displacement is 3 cm. बरं एखाद्या आपण क्लिअर करू एकदा. बरं थोडं कन्फ्युजन वाटू शकते की सर डिस्प्लेसमेंट 2 आहे, तर काय दोन डिस्प्लेसमेंटचं कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी पहिल्या डिस्प्लेसमेंटला आपण x1 म्हणू, दुसऱ्या डिस्प्लेसमेंटला काय म्हणू x2 म्हणू. आता बघा एखादी अंडरस्टँडिंग समजून घेऊ एखाद्या प्रॉब्लेमच्या वर्डिंगचे. प्रॉब्लेमचं वर्डिंगचं अंडरस्टँडिंग काय सांगते बघा, ऍक्सेलरेशन 8 cm/s² आहे. कधी, ज्यावेळेस एखाद्या डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू 2 cm आहे. बघा ऍक्सेलरेशन करस्पॉन्डिंग टू डिस्प्लेसमेंट. ऍक्सेलरेशन 8 cm/s² आहे, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट काय असेल 2 cm. आणि आपल्याला एखाद्या वेलॉसिटी विचारली, कधी विचारली वेलॉसिटी, ज्यावेळेस डिस्प्लेसमेंट 3 cm असेल. म्हणजे क्लिअर कट लक्षात ठेवा, ऍक्सेलरेशन वेगळ्या डिस्प्लेसमेंटचं आहे, वेलॉसिटी आपल्याला वेगळ्या डिस्प्लेसमेंटची विचारली. तर त्याच्यामुळे एखाद्या कॉन्सन्ट्रेट करू आणि एक गोष्ट आपण काढायला स्टार्ट करू. बरं एखादा प्रॉब्लेम काय म्हणतोय, त्या प्रॉब्लेमच्या म्हणण्याप्रमाणे आपण पुढे जाणार. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू दिली, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. काय फॉर्म्युला बघा, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू
मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आहे. बघा एखाद्या मायनस कुठे मेन्शन नाही केलेलं, त्यामुळे आपण साईनला निग्लेक्ट करणार. दॅट इज ओमेगा स्क्वेअर एक्स. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू आहे 8 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. आता थोडं विचार करा, ऍक्सेलरेशन सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये, डिस्प्लेसमेंट सेंटीमीटर मध्ये. याचा अर्थ काय झाला, युनिट चेंज करायची गरज नाही, एसआय युनिट मध्ये घेण्याची गरज नाही. आपण ऍक्सेलरेशन लिहून लिखाद्या 8 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअरला ओमेगा स्क्वेअर ॲज इट इज मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू काय लिखाद्या, दॅट इज द 2 सेंटीमीटर. 2 ला 2 ॲज इट इज. 2 नी लिखाद्या 8 ला कॅन्सल करता येईल. काय होईल, 2 1 जा 2, 2 4 जा 8. काय भेटलं, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 4. बघा ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 4 असेल तर आपल्याला थोडं डायरेक्ट करता येईल का, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेता येईल. ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 4 आहे, दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घ्याल का, ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट दॅट इज ओमेगा, 4चं स्क्वेअर रूट काय काय 2. सो ओमेगा इज इक्वल टू काय भेटलं काय 2, त्याचा युनिट माहिती आहे आपल्याला, दॅट इज द रॅडियन पर सेकंड. सो ओमेगा इज इक्वल टू काय भेटलं काय 2 रॅडियन पर सेकंड. आता पुढे कंटिन्यू करूत आपण. ओमेगा क्लिअर झालाय आपल्याला. आता एखाद्या पाहिजे काय, आपल्याला पाहिजे काय एखाद्या वेलॉसिटी. वेलॉसिटीचे एखाद्या आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत. एक कुठला एखाद्या ते कॉस आणि साईनच्या फॉर्मॅट मधला, आणि एक कुठला एखाद्या डिस्प्लेसमेंटच्या फॉर्मॅट मधला. पण आपल्याला वापरायचा आहे कुठला, वेलॉसिटी विचारली कधी, डिस्प्लेसमेंट 3 सेंटीमीटर असताना. याचा अर्थ आपल्याला लगेच लक्षात यायला पाहिजे कुठला फॉर्म्युला वापरायचा आहे, वेलॉसिटीचा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट. तर एखाद्या क्लिअर करू, v इज इक्वल टू ओमेगा काय एखाद्या फॉर्म्युला इन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. v इज इक्वल टू ओमेगा इन अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. आता एखाद्या व्हॅल्यू पुट करायला स्टार्ट करा. v फाइंड आउट करायचं आहे, ओमेगाची व्हॅल्यू. ओमेगाची व्हॅल्यू बघा काय लिखायचं, दॅट इज 2, 2 ला 2 ॲज इट इज इन अंडर रूट एम्प्लिट्यूड दॅट इज 5 सेंटीमीटर. सेंटीमीटर मध्ये ठेवतो लिखायला, दॅट इज 5 स्क्वेअर मायनस x. हा इथं मात्र काही पुढं वेलॉसिटी कधी विचारली, डिस्प्लेसमेंट 3 सेंटीमीटर असताना, म्हणजे एक्सच्या जागेवर काय ठेवायला लागेल आपल्याला, दॅट इज द 3 सेंटीमीटर. त्याचा काय लिखायचा स्क्वेअर. बघा एक गोष्ट रिपीट सांगतोय एखाद्या जनरल एखाद्या आपण वेगवेगळ्या टॉपिक मध्ये प्रॉब्लेम सोडवताना एक स्टँडर्ड म्हटलेलं आहे, ऑल क्वांटिटीज मस्ट बी न एसआय युनिट. इथं मात्र एखाद्या ते फॉलो नाही करत एखाद्या का, कारण रिक्वायरमेंट प्रमाणे एखाद्या सगळ्याच गोष्टी एखाद्या कन्वर्ट करत बसायची गरज नाही. एखाद्या जसं फक्त अंडरस्टँडिंग क्लिअर असाल एखाद्या, ज्या क्वांटिटीमध्ये घेतो एखाद्या सगळ्याच्या सगळ्या क्वांटिटी एकाच युनिटमध्ये असायला पाहिजे, आणि फायनलला एखाद्या रूल लावताना पण सेम रूल लावायला पाहिजे. आता एखाद्या पुढे कंटिन्यू करू, v इज इक्वल टू 2 ला 2 ॲज इट इज. या गोष्टी क्लिअर एखाद्या 5 स्क्वेअर दॅट इज 25 मायनस 3 स्क्वेअर दॅट इज 9. बरं एखाद्या 25 मायनस 9 क्लिअर होईल, दॅट इज द 16. बघा हे थोडं डायरेक्ट येत आहे का, म्हणजे स्टेप कमी कशा करता येतील याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. 25 मायनस 9 दॅट इज 16. 16चं स्क्वेअर रूट काढता येईल का आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ 16 काय होतं एखाद्या 4. तर मला असं डायरेक्ट लिहिता येईल का बघा, v इज इक्वल टू 2 इंटू 4. बघा इथं जर दिसत नसेल तर एखाद्या आपण पुढे करायला स्टार्ट करू, पडल्यास आपण हे कॅन्सल करू आणि पुढे करू तर काय कंटिन्यू. बघा परत एकदा सांगतोय काय झालं ते, v इज इक्वल टू 2 ला 2 ॲज इट इज 25 मायनस 9 दॅट इज 16 अंडर रूट 16 अंडर रूट 16. 16चं स्क्वेअर रूट दॅट इज 4. सो 2 इंटू 4. सो वेलॉसिटी इज इक्वल टू 2 इंटू 4 दॅट इज 8. आणि युनिट लिहिताना एखाद्या काय आहे करू, एसआय युनिट ऑफ वेलॉसिटी काय एखाद्या मीटर पर सेकंड. पण एखाद्या आपण क्लिअर केलंय, एम्प्लिट्यूड आणि डिस्प्लेसमेंट कशामध्ये घेतले होते आपण, सेंटीमीटर मध्ये. याचा अर्थ एखाद्या युनिट काय असेल, दॅट इज द सेंटीमीटर पर सेकंड. सो युनिट ऑफ वेलॉसिटी दॅट इज 8 सेंटीमीटर पर सेकंड. बरं एखाद्या खूप महत्वाचा प्रॉब्लेम एखाद्या इतर एखाद्या आपण ह्या प्रॉब्लेमच्या इथं थांबतो एखाद्या. यानंतर एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करू, आणि रिव्हिजन एखाद्या कंटिन्यू राहू द्या, कारण एखाद्या पुढे गेल्यानंतर आपल्याला आणखी टिपिकल प्रॉब्लेम सोडवायला स्टार्ट करायचा आहे. तर आपण थांबतोय या ठिकाणी.